अमृत 1.0 योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करा, असा ठाम आदेश आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. शहरवासियांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी त्यांनी 10 पाणी टाक्यांची कामे 10 जानेवारीपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश दिलेत, तर उर्वरित टाक्यांची कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार अमल महाडिक यांनी शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या पाणी टाक्यांची आणि जलवाहिन्यांच्या प्रकल्पांना भेटी देत पाहणी केली. यावेळी त्यांनी जल अभियंता आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत शहरवासियांना शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांच्या कामांना प्राधान्य देण्याची सूचना केली. सोलर पॅनेल बसवण्याचा प्रस्ताव, पंपिंग स्टेशनमधील विजेचा खर्च कमी करण्यासाठी पाणी उपसा केंद्रावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यासाठी शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन महाडिक यांनी दिले. शिंगणापूर पाणी योजनेला बळकट करण्यासाठी महापालिकेने ठोस प्रस्ताव तयार करावा, असं सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. अमृत योजनेअंतर्गत शहरातील ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाचीही अमल महाडिक यांनी पाहणी केली. पंचगंगा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी, ड्रेनेज व्यवस्थेला सुधारण्यासाठी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रालाही भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाडगे तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शहरवासियांसाठी महत्त्वाचं पाऊल आमदार महाडिक यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येचं लवकर निराकरण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे शहरवासियांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.